नमस्कार मित्रांनो, प्रणय ब्लॉग्स मुंबईमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पुन्हा अलिबाग जातोय। थोडी धावपळ झाल्यामुळे आपण स्टार्टपासून शूट केला नाही आहे, पण आपण ह्याच्या पहिली हा व्हिडिओ केलेला आहे अलिबागचा। पण ह्या व्हिडिओमध्ये आपण जेवढं पाहिजे ना तेवढीच इन्फॉर्मेशन देणार आहे। म्हणजे कुठे राहणार आहे, किती खर्च होणार आहे, कसे ट्रॅव्हल करतोय, किती वेळ लागतो, हे एवढं सगळं आम्ही फक्त ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। कारण आता आपण जातोय फॅमिलीसोबत। लास्ट टाइम मी आणि ओमकार होतो, तर आपण जिथे राहिलो होतो तो सुद्धा आपण जागा दाखवून त्याचा ब्लॉग केला। नमस्कार मित्रांनो, तर आता बोट चालू झालेली आहे आणि जसं प्रणयने मेन्शन केलं की लास्ट टाइम आम्ही दोघं चालू होतो, पण आता आम्ही विथ फॅमिली जातोय। तुम्ही बघू शकता सगळे लोक आमचे फॅमिली मेंबर्स आहेत। आता फेरी चालू झालेली आहे आपली, तर फेरी आता स्टार्ट झालेली आहे आणि आता आपली 45 मिनिट्सचं आपलं ट्रॅव्हल टाईम असतो आणि मग तिकडे जाऊन परत आपल्याला अजंताचीच आपल्याला बस घ्यायची आहे आणि पुढे आपण अलिबागला जाऊन आपण पुढे जाऊ। तर आता हे पुढे व्हिडिओमध्ये आपण ते कंटिन्यू आपण बघू शकता हे जे आहेत ना, हे ऑइल रिफायनरीज आहेत। जसे समुद्राच्या मध्ये आहे, इथे एक आहे, तसंच इथे एक आहे आणि बघू शकता छान असा सनराईज होणार आहे। मस्त वाटते, चिली पण आहे, गरम नाही होत आहे। तर मित्रांनो गुड मॉर्निंग, बघू शकता छान असा आता सनराईज होत आहे। एक थोड्याच वेळात आपला सूर्य उगवेल आणि बघू शकता बोट सुद्धा आता आलेले आहेत इथे। तर आता आपण थोड्या वेळाने या बोटला फिरती करणार आहे। बघू शकता खूप सुंदर असं हे ॲटमॉस्फिअर आहे। असं का वर्कर आला हा ते तर मित्रांनो तुम्ही बघू शकता छान असा सनराईज झालेला आहे आणि इथे सगळे हे सीगिल पक्षी आहेत। तर आपण यांना सगळ्यांना फीड करतोय। तर बघू शकतात माझी बहीण आहे, इथे तिची मैत्रीण आहे रेवा आणि हे आमचे दोन कार्टून आहेत, देवांश आणि ऋग्वेद, हे फ्रेंड्स आहेत आणि बघू शकतात ते फीड करतायत त्यांना। तर खूप सारे बर्ड्स इथे येतात आहे। तसंच इथे मम्मी आहे, रेवाची सासूबाई आहे आणि खूप सुंदर असा नजारा बघू शकतात। तर थोड्याच वेळात आता आपण मांडवाला पोहोचू आणि मग आपण तिकडे पोहोचलो की एक फोटो काढू आणि मग आपल्याला डायरेक्ट परत अजंता बस पकडायची आहे। तर आता आपण मांडव्याला पोहोचलो आहे। तर बघू शकतात हे डॉक आहे। आता इथे आपली फेरी लागणार आहे आणि मग आपण इकडनं वर चढून डायरेक्ट त्या साईडला जाऊन बस घेणार आहे। तर लास्ट टाइम काय झालेलं की आम्ही फोटो काढायला थांबलेलो, त्यामुळे आमची बस मिस झाली होती आणि मग आम्हाला सेकंड बस घ्यायला लागलेली, तर स्टँडिंग जायला लागलेलं। तर आता आपण डायरेक्टली धावत बस पकडणार आहे आणि तुम्ही बघू शकता ही आमची पूर्ण फॅमिली आहे। इथे आपण आज पिकनिकला आलेलो आहे। आता तुम्ही तिकडे बघू शकता लोक गर्दी करतायत उतरायला। आता इकडे बघू शकतात हा काय सुंदर नजारा असेल, एका शॉट मध्ये हा तिकडे टाकेल। हा शॉट आहे। तर अशा प्रकारे फेरीला इथे बांधलं जाते, बघू शकतात। आणि इथे आता सगळी लोक एक वन बाय वन उतरणार आहेत। आता आपण इकडे लगेज घेणार आहे आपलं आणि आता उतरणार आहे। तर आता आपण ना फेरीवरून उतरलो आहे। तर बघू शकतात पाठी आपली सगळी फॅमिली इथे धावत, कारण अजंताची बस जर मिस झाली ना आपली तर आपल्याला इधर इथे टमटम करावी लागते किंवा रिक्षा, जे 400 रुपीज घेतात किंवा त्याच्यापेक्षाही जास्त मागतात ते लोक। तर आता आपण पळतो आहे बसकडे। तर आपल्याकडे माझी मम्मी आहे आणि रेवाची आई सुद्धा आहे। तर ते थोडेसे एजड असल्यामुळे स्लो जायला लागते, तर बस मिस होण्याचे चान्सेस आहेत। तर तुम्ही त्या साईडला बघू शकता आता तिथे जो ब्रिज आहे, तिथे M2M जी आपली सर्व्हिस आहे ना तिकडे थांबते आणि त्या ब्रिजवरनं मग आपण गाड्या घेऊन त्या साईडला येऊ शकतो आणि तिकडनं मग बाहेर आहे यायला आपल्याला एक्झिट। आणि इकडनं आलात ना अजंता मालदारमध्ये, तर इकडनं आपल्याला एक्झिट आहे। आमची बस मिस झालेली आहे आणि आपण फायनली टॅक्सी बुक केली आहे। तर शेअरिंग घेतलं तर 100 रुपीज आहे, तर आपल्याला कन्सेशन करून आपल्याला 500ला पडलेली आहे।
बस पकडा. सी किंवा टमटम हे 2 ऑप्शन आहेत तुमच्याकडे. तुम्ही अलिबागला जाऊ शकता आणि मग तुम्हाला जिथे फार्म हाऊसला वगैरे जायचं ते डायरेक्टली जाऊ शकता तिकडे. तर आता आम्ही काय केलं आहे की आम्ही अलिबागला न जाता डायरेक्टली रेसॉर्टला जाणार आहे. फार्म हाऊस वगैरे आम्ही बुक केलं आहे, तिकडे नाश्ता वगैरे करणार आहे आणि मग जे आपण बीच आहे नागावला तिथे जाऊ मुलांना थोडंसं फिरायला. नंतर आपण फॅमिली घेऊन आलेलो आहे. तर बघू शकता आपण ते फॅमिली सोबत आलेलो आहे. तर इथे आपल्याकडे ऋग्वेद आहे, देवांश आहे, ही माझी बहीण आहे, ही रेवा आहे, आपला ओमकार आहे, इथे ऋग्वेदची मम्मी आहे आणि इथे माझी मम्मी आहे. तर अशा प्रकारे आपण पुढे जिजू बसलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण ट्रॅव्हल करतो आहे. तर एकदा आपण फार्म हाऊसला पोहोचलो तिथे व्हिडिओ बनवू आणि पूर्ण तिकडे जसं तो होमस्टे आहे आपला तर त्याचा सुद्धा एक सेपरेट व्हिडिओ बनवून सुद्धा आम्ही टाकणार आहे. कॉस्ट आणि काय काय तुमची सर्विस आहे आणि कशा प्रकारे हा होमस्टे आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की एन्जॉय कराल. तर पूर्ण व्हिडिओ पहा शेवटपर्यंत. आपण ओवी फार्म हाऊस मध्ये एंटर करतो आहे. तर त्यांनी तिथे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे. इकडे हा बंगलो आहे, त्याच्या ऑपोजिट आहे. बघू शकतात सगळी साईडला नारळाची झाडं आहे. हा बंगला आहे, याच्यामध्ये आपण राहतो आहे. तर इथे ग्राउंड फ्लोर आहे, फर्स्ट फ्लोर आहे आणि वरती टेरेस रूम आहे. इथे मोठी अशी विहीर आहे. साईडला सगळ्या साईडना ना तुम्ही बघू शकतात नारळाची आणि सुपारीची झाडं आहेत. इथे आपल्याला डायनिंग एरिया आहे. इथे आपण लंच, ब्रेकफास्ट, डिनर सगळं करू शकतो. तसंच मॅक्सिमम चेअर्स अवेलेबल आहे, टेबल सुद्धा आहे. तसंच इथे बघू शकतात हे किचन एरिया आहे त्यांचं. तर इथे ते कुकिंग वगैरे करतात आणि इकडनं आपल्याला सर्व करतात. तसंच इथे हा पाळणा आहे. तर इथे आपण ह्याच्यावर बसून आहे ना छान असं रिलॅक्स करू शकतो. तर 1, 2, 3 असे पाळणे आहेत इथे. प्लस इथे ही माडी असल्यामुळे ना इकडे थंड आहे खूप, म्हणजे गरम होत नाही. तसंच तुम्हाला जर ड्रिंक्स वगैरे करायचं आहे तर तेही ऑप्शन इथे ओपन आहे. त्यासाठी रेस्ट्रिक्शन्स नाही आहे तुम्हाला. जर तुम्हाला थोडंसं ट्रेडिशनल काहीतरी हवं आहे तर अशा प्रकारे हे नारळाच्या शेड्सनी बांधलेलं, बांबूनी बांधलेलं असं हे सिटिंग एरिया आहे. तर इथे पण बघू शकता टेबल दिलेले आहे. प्लस इथे सुद्धा लॉंग असे टेबल घातलेले आहे. हे थोडंसं आपलं ट्रेडिशनल लुक आहे. आणि इथे सुद्धा ही चारी साईडनं माडी आहे. तिकडे सुद्धा आपल्या मित्राचं फार्म हाऊस आहे. तर आपल्याला जर टाइम भेटला तर आपण तिकडे जाऊन सुद्धा शूट करू आणि आपण ते व्हिडिओमध्ये दाखवू. ते पण बघू शकता तुम्ही छान असे झाडं वगैरे लावलेली आहे. आणि हे एंट्रन्स आहे ग्राउंड फ्लोअरचं. तर ग्राउंड फ्लोअरला पण आहे ना 4 रूम्स आहेत इकडे. तर बघू शकतात हा त्यांनी किचनसाठी ठेवला आहे हा रूम. तर इकडे लोक सगळं किचनचं सामान ठेवतात. तसंच इथे बघू शकतात हा एक रूम आहे, हा एक रूम आहे आणि इथे हा एक रूम आहे. तर इथे बघू शकतात साईबाबाची छान अशी फ्रेम लावलेली आहे, ओम साईराम. आणि हा रूम नंबर आहे 02. तर समोर तुम्ही बघू शकतात वॉशरूम आहे इकडे. तर इथे सुद्धा सेम आहे, मिरर दिलेला आहे, शावर आहे आणि आपल्याला इकडे टॉयलेट आहे. आणि इथे असा बेड दिलेला आहे. प्लस इथे बघू शकता तुम्ही कपडे लावण्यासाठी होल्डर आहे. परत इथे असा हा व्ह्यू आहे, फुल माडी दिसते आपल्याला इकडनं. तर इथे एक विंडो दिलेली आहे आणि इथे बघू शकता छान अशी बॅल्कनी आहे. आणि डायरेक्ट बॅल्कनीमध्ये तुम्ही आलात ना तर बघू शकता या साईडला माडी आहे आणि या साईडला फार्म आहे. तसंच त्या रूमला पण बॅल्कनी दिलेली आहे. बघू शकतात मोठी अशी बॅल्कनी आहे ही. तसंच तुम्हाला इथे बघू शकतात स्विच दिलेले आहे. परत इथे पण स्विच दिलेले आहे आणि छान असा मिरर दिलेला आहे सेल्फीज काढण्यासाठी. प्लस तुम्ही इथे मेकअप किंवा रेडी व्हायचं असेल तर हा मिरर यूज करू शकता. तसंच आपण आता नेक्स्ट रूमला जातो आहे. तर हा आहे रूम नंबर 1. तर इथे पण बघू शकतात सफिशियंट इनफ लाईट आहे. इथे एक विंडो दिलेला आहे, ह्याच्यावर पण बसण्यासाठी छान अशी जागा आहे. आणि असा हा व्ह्यू आहे जिकडनं आपण एंटर केलं. तसंच इथे पण बघू शकतात 2 माणसांसाठी बेड आहे, डस्टबिन दिलेला आहे आणि मिरर दिलेला आहे. आणि हा आपला एंट्रन्सच्या समोरचा व्ह्यू आहे. तर हा सुद्धा आपल्याला 1,500 रुपयामध्ये भेटेल.
तसंच इथे डोअर सुद्धा बघू शकतात, छान दिलेला आहे. आता आपण जातो आहे रूम नंबर 3 मध्ये. तर इथे सुद्धा हेच ऑप्शन आहे. टॉयलेट दिलेला आहे, शावर आहे, बेसिन आहे. इथे फक्त गीझर नाही आहे. तसंच इथे बेड आहे, मिरर आहे आणि छान अशी बाल्कनी आहे. तर बाल्कनीत पण हा खूप सुंदर व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकतात फार्मचा. असं वाटतं आपण आहे ना ऍक्च्युली गावातच आलो आहे छानपैकी. आणि इकडनं बीचला जायचं असेल ना तुम्हाला तर फक्त 8 मिनिट्स वॉकिंगवर आहे. आता आपण जाणारच आहोत तर तेव्हा आपण ते कव्हर करूच नक्की. आणि बेड सुद्धा बघू शकतात, मोठा आहे, तर 2 लोक आरामात अकोमोडेट करू शकतात. प्लस त्यांनी खाली तुम्हाला बेडिंग्स दिलेले आहेत, बेडशीट दिलेले आहे, पिलो दिलेले आहे. ह्याची सुद्धा कॉस्ट 1500 आहे. तर ग्राउंड फ्लोर इज 1500, फर्स्ट फ्लोर इज 1800. आणि जो आता टेरेस बेड आम्ही दाखवणार आहे ना त्याची कॉस्ट आम्ही तुम्हाला वरती गेल्यावर सांगू. आणि असंच इकडनं आपल्याला एक्झिट करायचं आहे, बघू शकतात. आणि हा आपलं वरती चढण्यासाठी सीडी आहे. तर तुम्ही बघू शकता इकडनं स्टेप्स आहे. हा आपला फर्स्ट फ्लोअरला आपण येतो आणि ही जी स्टेप्स आहे ना हे वरती टेरेस फ्लॅटला जातात. तर इथे असा हा लॉन्ज एरिया आहे जिथे आपण डायनिंग करू शकतो, लंच वगैरे. पण तुम्ही इथे खेळायचं वगैरे असेल तर खेळू वगैरे पण शकता. तर एवढा एम्पल ऑफ स्पेस दिलेला आहे. तसं तुम्ही बघू शकता इथे एक रूम आहे, इथे एक आहे आणि इथे एक आहे. आपण हा बुक केला आहे आणि हा बुक केलेला आहे. तर आपण आता आतमध्ये जातो आहे. तर बघू शकतात इथे बेसिन आहे, इथे मिरर दिलेला आहे, तसंच शावर आहे, गिझर आहे आणि टॉयलेट दिलेला आहे. तसंच तुम्हाला कपडे ठेवायला सुद्धा इथे स्टँड दिलेला आहे. आणि छान असं व्हेंटिलेटेड आहे हा बाथरूम, बघू शकतात. तसंच इथे आत आलात ना तर इथे तुम्हाला स्विचेस दिलेले आहेत. तर बघू शकतात छान अशी लाइटिंग आहे, फॅन वगैरे आहे, प्रॉपर इंटिरियर रूम आहे, फॉल सिलिंग वगैरे पण केलेलं आहे. तसंच इथे बघू शकतात पडदे वगैरे पण दिलेले आहे. आणि विंडो ओपन केला ना तुम्हाला खूप सुंदर असा इकडे व्ह्यू आहे, बघू शकतात. हे पूर्ण फार्म आहे, इथे फार्मिंग होतात. तसंच इथे कपडे लावायला तुम्हाला स्टँड दिलेलं आहे. परत ह्याच्या खाली बघू शकतात तुम्ही गादी दिलेले आहेत आणि पिलोज दिलेले आहेत. तसंच इथे बेडवर 2 जण झोपू शकतात. आणि तुम्हाला हे पण दिलेलं आहे पांघरण्यासाठी आणि डस्टबिन वगैरेची पण सोय आहे. तर बघू शकतात खूप स्पेशियस असा हा रूम आहे. आणि ह्याची किंमत आहे 1800 रुपये. तर 1800 रुपयेमध्ये तुम्हाला 11 AM to 11 AM नेक्स्ट मॉर्निंग असा हा रूम भेटतो. तसंच आता आपण या रूम मध्ये जातोय. हा पण आपण बुक केलेला आहे, 4 नंबर आहे. तर छान असा डोर आहे, आपल्याला डस्टबिन दिलेला आहे. इथे एक आपली बाल्कनी टाईप आहे विंडो आणि इथे एक विंडो आहे. हा थोडा छोटा आहे, म्हणजे इथे आरामात 3 जण किंवा 4 जण राहू शकतात. कपलसाठी बेस्ट आहे, बघू शकतात. बेड सुद्धा खूप सुंदर आहे. त्याच्या खाली तुम्ही बघू शकता गादी दिलेली आहे, तसंच पिलो आणि बेडशीट आहे. इथे आम्हाला बाथरूम आहे आणि इथे मिरर आहे, परत गिझर, टॉयलेट आणि एकदम क्लीन आहे, तुम्ही बघू शकता, स्वच्छ आहे पूर्ण. इथे पण तुम्हाला स्टूल आणि बकेट दिलेलं आहे. तर अशा प्रकारे हा रूम आहे. ह्याची पण किंमत 1800 रुपयेच आहे. इथे बघू शकतात हा विंडो आहे. विंडो ओपन केला ना तुम्हाला तर इथे फुल हे कोकोनट आणि सुपारीची झाडं आहे, तर त्याचा व्ह्यू तुम्हाला इथे भेटतो. तसंच खाली इथे जे आहे इथे किचन एरिया आहे त्यांचा. तर तुम्ही जे काही फूड सांगाल ना त्यांना ते तुम्हाला ऑर्डरप्रमाणे इथे बनवून भेटेल. जे काही रेट असेल ते तुम्हाला सांगतील, कारण हे सगळं फिशवर डिपेंड करतो कशी फिश आहे काय आहे. तसं इथे बघू शकतात ही मोठी विंडो आहे. तर या विंडो पासून हा फ्रंट व्ह्यू दिसतो, ती एंट्रन्स आहे. आणि इथे पण बघू शकतात पूर्ण झाडं वगैरे आहेत, खाली झोपाळे वगैरे पण आहेत. तर आपण तो एरिया पण कव्हर करणार आहे. तर अशा प्रकारे हा विंडो आहे. आणि आता आपण जातोय या रूम मध्ये जे आहे 5 नंबर. तर इथे सुद्धा वॉशरूम आहे. तर वॉशरूम मध्ये तुम्ही बघू शकतात इंग्लिश कमोड आहे, गीझर, शावर, बेसिन, बकेट हे सगळी सोय इथे दिलेली आहे त्यांनी. तसंच लाईट ऑप्शन सुद्धा इथे आहे.
तर इथे थोडासा बेड मोठा आहे, तुम्ही बघू शकता कम्पेअर्ड टू द प्रिव्हियस रूम आपण तो दाखवला. इथे पण एक विंडो आहे आणि इथे पण एक विंडो आहे. तर आता आपण लाईटसाठी स्विचेस दिलेले आहे इथे बघू शकता. इथे पण हा फुल इंटिरियर आहे, ह्याला फॉल सिलिंग वगैरे केलेलं आहे. 2 फॅन्स आहेत. प्लस तुम्ही इथे बघू शकता इकडनं पण हा फुल फार्म व्ह्यू दिसतो आणि इथे साईडला ही नारळाची झाडं आहेत. तसंच इथे पण एक विंडो आहे, तुम्ही बघू शकता. आणि हा असा एअर आहे आणि इथे हा असा बेड आहे, त्याच्या खाली सुद्धा तुम्ही बघू शकता बेडिंग दिलेलं आहे. तर इथे सुद्धा ना बघू शकता तुम्ही स्विच दिलेले आहेत, तुम्ही मोबाईल वगैरे चार्ज करू शकतात. प्लस चेअर्स दिलेले आहे, टेबल दिलेले आहे इथे. तर म्युझिक सिस्टम लावू शकतो आपण इथे, मोबाईल चार्जिंग करू शकतो. तर इथे आपण जेवायला बसू शकतो, गेम्स खेळू शकतो फ्रेंड्स फॅमिली सोबत. परत बाल्कनीचा व्ह्यू सुद्धा खूप सुंदर आहे. समोर सुद्धा बघू शकता छान असा हा बंगलो कन्स्ट्रक्शन चालू आहे. इकडे सुद्धा हे बंगलो आहे. तर इथे सुद्धा हे होमस्टे आहे ना इझिली अवेलेबल होतात नागाव एरियामध्ये. तर तुम्ही कधी आलात नागाव बीचमध्ये आणि तुम्हाला जर रूम हवा असेल तर आपल्याकडे एक हे ऑप्शन आहे. आणि तसंच ना बाजूला पण एक मित्र आहे आपला ओमकार म्हणून, तर त्याचा सुद्धा एक ऑप्शन आहे. तर तुम्ही इथे येऊन हे विजिट करू शकता प्रॉपर्टीला आणि तुम्ही बुक करू शकता त्यांच्याकडे. खूप सुंदर असा हा स्टे ऑप्शन आहे. तसं तिकडनं वर गेलो ना आपण तर टेरेस रूम आहे, तर आपण तो सुद्धा आता चेक करणार आहे. पहिली आपण तो व्हिडिओ केला त्याच्यात सुद्धा आपण दाखवलेला आहे. तर आता अशा प्रकारे आपण वरती जातोय टेरेस रूमवर. तर इथे बघू शकता छान असं हे ना ग्लास पेन्स लावलेले आहेत, त्यामुळे उजेड आहे. आणि हे सेफ्टीसाठी बघू शकतात इथे ग्रिल आहे, म्हणजे मुलां वगैरे साठी सुद्धा ना काही प्रॉब्लेम नाहीये. आणि छान अशी ओपन टेरेस आहे बघू शकतात. आणि हे सुद्धा छान असं लेवलवर आहे, म्हणजे मुलांना सुद्धा इथे सेफली आपण खेळायला सोडू शकतो. तसंच इथे एक विंडो आहे आणि बघू शकतात सगळे आपली सुपारीची आणि नारळाची झाडं आहे. छान व्ह्यू आहे इकडे सुद्धा. तसंच वरती त्यांनी टाकी लावलेली आहे. इथे पण बेसिन आहे, प्लस खुर्च्या आणि टेबल दिलेले आहे. म्हणजे टेरेस रूम घेतला ना तुम्ही तर तुम्हाला बॅक आणि फ्रंट व्ह्यू फुल भेटतो. प्लस इथे पण बघू शकतात बॅल्कनी आहे आणि फुल ग्रीनरी आहे, त्यामुळे एकदम आहे ना गावात आल्यासारखं फील होतं. आणि ना चिल आहे, आवाज नाहीये, काहीच नाहीये. त्यामुळे आपल्याला कसं वर्क प्रेशरमुळे थोडंसं असं वाटतं की कधीतरी शहरातून बाहेर यावं. तर अलिबाग इज द बेस्ट प्लेस. प्लस ओवीस फार्म हाऊस इज द बेस्ट प्लेस मी म्हणेन, कारण सुंदर अशी ही जागा आहे. छान असं होमस्टे आहे यांचं. इथे पण बघू शकता एक विंडो आहे. बेड बघू शकता तुम्ही 2 दिलेले आहे, एकदम मोठे आहे. याच्यामध्ये 3 माणसं आरामात झोपू शकतात. तसंच खाली गाद्या दिलेल्या आहे, पिलो, बेडशीट्स, स्विचेस बघू शकतात दोन्ही साईडला दिलेले आहेत. तसंच इथे विंडो आहे आणि इथे मोठी बॅल्कनी आहे. हा जो एरिया आहे विंडोचा तो आपला माडी एरियाला प्लेस आहे बघू शकतात. तसेच कर्टन सुद्धा खूप सुंदर दिलेले आहे. क्लॉथ हँगर आहे, मिरर आहे, बेसिन आहे. परत इथे एकच वॉशरूम आहे. तर इथे पण गीझर दिलेला आहे तुम्हाला. वॉटर आहे 24 आवर्स. टॉयलेट आहे, बकेट, परत टेबल वगैरे दिलेला आहे. परत क्लोथ लावायला हँगर दिलेला आहे. तर इथे बघू शकता आपण आता बाल्कनीमध्ये एंटर करतो आहे. तर बाल्कनीत एकदा एंटर केलात ना तर तुम्हाला इकडे पूर्ण ही माडी दिसते या साईडला आणि या साईडला तुम्हाला फार्मचा व्ह्यू आहे. इकडनं आपल्याला ही समोर टेरेस दिसते आहे. आणि असा हा आपला रूम आहे, मोठाचा मोठा आहे. इथे 15 to 16 लोक आरामात अकोमोडेट करू शकतात. आणि ह्याचं रेंट व्हेरी करतं सीझन वाईज की 3500 असेल की 4000. सो त्यासाठी तुम्ही ओनरला कॉन्टॅक्ट करू शकतात आणि ग्रुप ट्रिप प्लॅन करू शकतात. आणि हे नागाव बीचच्या अगदी जवळ आहे. लाईक तुम्हाला 10 minutes to 8 minutes वॉकिंग आहे. त्यामुळे बेस्ट प्लेस टू स्टे. प्लस तुम्हाला इथे जेवण आणि नाश्ता जे तुम्ही ऑर्डर कराल ना ते तुम्हाला बनवून भेटेल. त्यामुळे डू कम अँड विजिट युअर अँड शेअर युअर फीडबॅक एज वेल.
ओनर्स आर व्हेरी नाईस अँड फ्रेंडली. तर आपण या पहिली सुद्धा आलो होतो तेव्हा मी आणि ओमकारनी हे फार्म हाऊस व्हिजिट केलेलं आणि अक्षरशः सुंदर अशी प्लेस आहे. तर ओमकार, आता तू परत येण्याचं कारण काय येते? ॲक्च्युली इथलं क्लेनलीनेस फर्स्ट ऑफ ऑल आणि लोकेशन सेकंड थिंग. तर फॅमिलीसाठी खूप सुटेबल आहे ॲक्च्युली हे प्लेस. तर मी नक्की तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही फॅमिलीसोबत यावं आणि या प्लेसवरती स्टे करावं. बिकॉज इट इज वर्थ फॉर व्हॅल्यू फॉर मनी मीन्स वी कॅन से. आणि चांगलं आहे लोकेशन, लाईक बीचच्या बाजूलाच आहे. तर यू ऑल कॅन एन्जॉय द व्ह्यू ऑफ बीच ऑल्सो. अँड इथून आपल्याला खूप काही प्लेसेस कवर पण करता येतात. सो नियर बाय लोकेशन्स पण आहे, लाईक रामेश्वर आणि बिर्ला टेम्पल यू कॅन कवर फ्रॉम युअर. तर असे लोकेशन्स आहे ते जवळ आहे. बाकीच्या ठिकाणी तुम्हाला जायचं असेल ना तर एक सगळ्यात बेस्ट गोष्ट काय करायची की मांडवाला उतरायचं, तिकडनं रिक्षा करायची किंवा टमटम करायची आणि ती तुमच्या फार्म हाऊस पर्यंत घ्यायची आणि मग ती फुल डे कन्वर्ट करून यूज करायची आणि त्यांना सांगायचं आपल्याला अमुक अमुक ठिकाणी जायचं आहे, काय रेट होणार. मॅक्स टू मॅक्स ते लोक जर रिक्षा केलं ना तर 1000 रुपीज सांगतात. मोठी आता कॅब केली आम्ही जशी तर 7 to 8 पीपल तर ते आता आम्हाला 2500 म्हणाले. आणि जर टमटम केलं तर थोडंफार रेटमध्ये चेंजेस होतील की 100-200 रुपये कमी होणार. तर हे 3000 पकडून चालायचं आणि आपण मग अशा प्रकारे 1 डे मध्ये मॅक्सिमम प्लेसेस कव्हर करू शकतात. तर आपण आता जेवढेही प्लेसेस कव्हर करणार आहे ना त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तर नक्की दिसतील. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता आम्ही तुम्हाला हे पूर्ण फार्म हाऊसमध्ये जे काही रूम्स आहेत ते दाखवलेले आहेत. तर तुम्हाला ते कसे वाटले तेही नक्की कळवा कमेंटद्वारे. आणि आम्ही कॉन्टॅक्ट नंबर त्यांचा डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. तर त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही इथे बुकिंग करू शकता आणि नक्की व्हिजिट करा. थँक्यू. अशा प्रकारे आपण आता पूर्ण प्रॉपर्टी दाखवलेली आहे इकडे आणि ही सुंदर अशी प्लेस आहे. क्लेनलीनेस तर 100% आहे. प्लस जेवण सुद्धा ना एकदम हायजेनिक प्रकारे बनवलं जातं आणि टेस्टी आणि यमी फूड आहे. तुम्हाला कुठली फिश हवी ती तुम्ही फक्त एक दिवस आधी तुम्ही त्यांना फोनवर कळवलात ना किंवा ब्रेकफास्ट काय पाहिजे ते तुम्हाला रेडी करून देतील. आम्ही याआधी सुद्धा आलेलो, मी आणि ओमकारने ही प्लेस व्हिजिट केलेली. खूप छान असा आमचा वेकेशन होता इकडे 1 दिवसाचा. तसंच आता आमची फॅमिली घेऊन आलोय आम्ही. ऍक्च्युली आमची फॅमिली तेव्हाच येणार होती पण जेव्हा त्यांनी हे फार्म हाऊस बघितलं होतं कारण त्यांना ते खूप आवडलं होतं. पण वी सेट की आपण नेक्स्ट टाइम जाऊया आणि तोच योग आज जुळून आला. म्हणून आपण तुम्ही बघितलं असाल व्हिडिओमध्ये संपूर्ण जर्नी नाही दाखवली कारण आम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये जर्नी दाखवली होती की कसं यायचं काय करायचं. या व्हिडिओमध्ये आम्ही जेवढे शॉर्ट क्लिप्स घेता येतील तुमच्यासाठी ते जे इन्फॉर्मेटिव्ह असतील तेच आम्ही घेतलेले आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहे. आता यापुढे आम्ही जो आता व्हिडिओ काढू ते आता आमचं ट्रॅव्हलचं असणार आहे. तर तिथे आम्ही कुठे कुठे जातो आहे काय करतोय ते पण तुम्हाला आम्ही दाखवणार आहे या व्हिडिओ मार्फत. तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि एक लाईक, एक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. तर मंडळी आता आपण फ्रेश झालो आहे, नाश्ता केला आहे. तर आता आपल्याला 9 ते 10 किलोमीटर जायचं आहे. ते आहे रामेश्वर टेम्पलला. तर आता आपली कॅब बाहेर उभी आहे. तर आता हळूहळू आपण सगळे आतमध्ये बसणार आहे आणि आपण मग आता रामेश्वर टेम्पलला जाणार पहिली. त्यानंतर आपण बिर्ला टेम्पल जाणार आणि मग आपण पुढचा प्लॅन काय आहे ते आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगू. तर चला मग आपण भेटूया. तर आता आपण रामेश्वर टेम्पलला पोहोचलो आहे. तर बघू शकतात पार्टीमध्ये. तर आता आपण आतमध्ये जातोय. तसं सगळे देऊळ आपण कव्हर करू आणि ते तुम्हालाही दाखवू व्हिडिओ थ्रू. तर बाबू झोपलाय, तर ओमकार इकडे आहे. तर आता आम्ही जातोय देवळात. तर हे बघू शकतात श्री क्षेत्र रामेश्वर चेऊल इकडे आपण आलेलो आहे. इनसाइड. तर आता आपण एंटर केलं आहे. तर इथे आहे बैरागी गणपती. तर हे फर्स्ट टेम्पल आहे इकडे. ओम गणपती नमः आणि दत्त महाराजांचं आहे. तर बघू शकतात छान अशी मूर्ती आहे. तसं इथे गणपती मूर्ती आहे. तर बघू शकता छान असं इंटिरियर केलेलं आहे देवळाचं आणि इथे असं ना बसायला जागा सुद्धा आहे. तर आपण अशा प्रकारे इथे बसू शकतो आणि हे असं रोडला आहे चेऊलमध्ये जाताना. आणि असंच आपण बाहेर आलो ना इकडे तुम्ही बघू शकतो छान असं इथे ना तलाव आहे. तर बघू शकतात केवढा मोठा आहे. तिकडनं खाली उतरायला सुद्धा जागा आहे. इकडनं पण आपण उतरू शकतो
आणि इकडे पण आहे उतरायला. तसं चारी बाजूनी आहे. त्या साईडला 2 आहेत, या साईडला 2 आहेत, इथे पण 2 आहेत आणि या साईडला हे 2 आहेत. तसं आता आपण तिकडे बघू शकतो. ते जुन्या टाईपचं मंदिर आहे. हे न्यू कन्स्ट्रक्शन आहे आय गेस. खूप सुंदर वाटते. तसं आता आपण बाकीचे देऊळ सुद्धा करतो आहे. अच्छा लगा ना. तर आपण लास्ट टाइम आलो होतो तर खूप ठिकाणी असं फिरून होतो शकलो. तर यंदा फॅमिली घेऊन आलो आहे तर आपण आता सगळीकडे फिरतो आहे. तर इथे पण बघू शकतात आशापुरी माताचं देऊळ आहे. तर छान असं देवीचं टेम्पल आहे आणि ती अशी ही मूर्ती आहे, खूप सुंदर आहे. तर आम्ही आता दर्शन करून घेतो. तर हे बघू शकतात खूप असं जुनं मंदिर आहे. छान असं ह्याचं स्ट्रक्चर आहे, जसं काय घरच कौलाचं असतं ना तसं जणू तसं. तर छान अशी गॅलरी वगैरे आहे याला अशी. बघू शकतात खूप मोठं मंदिर आहे. तर बघू शकतात इथे तिथेही मंदिर आहे. महाविष्णू आहे. तसंच इथे बघू शकतात हे छान अशी इथे शिवशंकराची मूर्ती आहे. तसंच इथे सुद्धा बघू शकतात श्री रामेश्वर प्रसन्न अशी छान असं शिवलिंग आहे. आणि अशा प्रकारे आपण इकडनं प्रदक्षिणा काढू शकतो. आणि इथे एक देऊळ आहे, तिथे गणपती बाप्पा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता असं हे देऊळ आहे. तिकडनं प्रदक्षिणा घालायचं आहे आणि आपण पिंडीला नेहमी अर्ध प्रदक्षिणा घालतो म्हणून इथे भिंत आहे. परत आपण उलटं तसंच बाहेर यायचं आहे. तर आता आपण हे देऊळ कंप्लीट केलं आहे. तर इथे आहे ना विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. तर इथे आता आपण आत जातोय. बघू शकता इकडनं पण एंट्रन्स आहे. तर इथे गणपती बाप्पा आहे, विठ्ठल रखुमाई आहे आणि 2 प्रकारचे गणपती बाप्पा आहेत इकडे. तर एक आहे वरदविनायक, दुसरा महागणपती आणि मध्ये आहे विठ्ठल रखुमाई. तर या गणपतीच्या बाप्पाच्या देवळात ना जर आपण ओम म्हणालात ना तर जोरात एको येतो. ओम गण गणपते नमो नमः. बघू शकतात सुंदर अशी मूर्ती आहे बाप्पाची. तसंच इथे विठ्ठल रखुमाईंची मूर्ती आहे आणि इथे महागणपती आहे. तर आता आपण रामेश्वर टेम्पलचं दर्शन केलेलं आहे आणि इथे खूप सारे भाविक येतात दर्शनाला. छान असं गणपती बाप्पाचं आणि शिवशंकराचं मूर्ती आहे तिथे. आणि आता आपण इकडनं बिर्ला टेम्पल जातो आहे. तर सगळेजण जाऊन टॅक्सीमध्ये बसले आहेत. तर आता आपण पुढे जातो आहे. तर मित्रांनो आता आपण इथे बिर्ला टेम्पलला आलो होतो. आपण वरती जाऊन आता खाली आलो कारण इथे ना फोन अलाउड नाही आहे. तर वरती जाऊन आम्ही काही शूट नाही करू शकलो. तर आता आम्ही इकडनं दर्शन करून निघालो आहे. तर आता आपण इकडनं फोर्टला जातो आहे आणि मग तिकडनं खाली आम्ही बीचला जाणार आहे आणि मग तिकडून घरी लंच करणार आहे. तर चला मग आता आपण पुढेच भेटूया. तर आता आपण रेवदंडा फोर्टला आलोय. तर असं आपल्याला इथे फोर्टला जायचं. तुम्ही इथे बघू शकतात कॅम्पिंग एरिया सुद्धा आहे. तर इथे कॅम्पिंग अरेंज करतात आणि आता आपण असं स्ट्रेट जाऊन रेवदंडा फोर्टला जातोय. देवांशी ते मस्ती करतोय खूप. देवांग से हाय. सो प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब. तर बघू शकतात इथे हा फोर्ट आहे. असं आपल्याला इकडनं एंट्रन्स आहे. इकडे 7 खाणी बुरुज बघू शकता. तसंच इथे नोटीस लिहिलेली आहे.
1 लाख रुपीज फाईन रजिस्टर केलं. तर आता आपण इकडनं एंटर करणार आहे. तर बघू शकतात सातखणी बुरुज पाहण्याची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5:30 वाजता. इकडे हा कॅम्पिंग एरिया आहे आणि असं आपल्याला इकडनं आत जायचं आहे. तर बघू शकतात छान असं हे इकडे आहे. ह्या सगळ्या जुन्या भिंती आहेत आता राहिल्या. तसंच इथे जेव्हा आपण येतो ना तर कचरा नाही करायचा. इथे डस्टबिन दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला कचरा टाकायचा आहे. कुठेही लिटर नाही करायचं आहे कारण ही शेवटी गव्हर्नमेंट प्रॉपर्टी आहे आणि आपलीच भारताची प्रॉपर्टी आहे. त्यामुळे इथे कचरा नाही करायचा. जेवढा होईल तेवढा स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करायचा. हे बघू शकता तिथे तुम्ही बघू शकता आम्ही आता इथे येऊन तोफ आहे तिथे आणि इथे फोटो सेशन चालू आहे लोकांचं. तर हे 2 तोफ आहेत इथे आणि इथे 3 तोफ आहे आणि इथे काय आणि इथे टोटल 7 तोफ आहेत असे इथे. आणि ही मोठीशी एक इमारत आहे यांची. तसं बघायला गेलं तर इथे काय आहे नाही बघण्यासारखं बट आर्किओलॉजिकली इकडे ह्याला खूप महत्व आहे म्हणून हा फोर्ट सगळे येऊन व्हिजिट करतात. त्यात हे रेवदंडा बीचला लागूनच फोर्ट आहे. इथे कॅम्पिंग एरिया पण आहे म्हणून हा थोडा फेमस आहे. बाकी इथे बघण्यासारखं असं काय आहे नाही. तर अशी बघू शकतात मोठीशी इमारत आहे आणि अशा प्रकारे आपण आतमध्ये जातो आहे. आणि ह्याला ना इथून दरवाजा आहे, इथून दरवाजा आहे, इथून दरवाजा आहे आणि असं वरती बघू शकतात ओपन आहे. तसंच इथे सुद्धा हे बघू शकता अशा प्रकारे सगळं आता राहिलेलं आहे. हे शिवकालीन होते पण आता बघण्यासारखं इथे काय राहिलेलं नाही ऍक्च्युली फोर्टमध्ये. आणि आता असंच खालच्या साईडला उतरलो ना तर इथे बीच आहे तर तोही आपण ट्राय करूया एक्सप्लोर करायचं. तिथे एंट्री नाही आहे बघू शकतात आपण. तस तिकडे जाऊन एक ग्लिम्स घेऊया की ऍक्च्युअल मध्ये काय आहे. हा ते बघा बीच दिसतोय तिकडे आणि इथे सगळी बघू शकतात नारळाची झाडं आहेत. तर आता आपण बघूया इकडे कसं जाता येईल. इथे बघू शकतात ऋग्वेद आणि देवांशी खूप मस्ती चालू आहे. इथे आता थोडंसं आम्ही फोटो सेशन पण करू. तर बघू शकतात आपलं आता जेवण आलेलं आहे. आपण थाळी मागवलेली. तर ह्याच्यामध्ये पॉम्फ्रेट आहे, प्रॉन्स करी आहे, जवळ आहे, कोशिंबीर आहे, भात आहे, चपाती आहे आणि सोलकढी आहे. तर आपण सगळ्यांनाच सेम थाली मागवलेली आहे. फक्त जिजूंसाठी आपण चिकन मागवलं. चिकन थाली पण आम्ही तुम्हाला दाखवू. आता ही लोक जेवून घेतात आणि मग आम्ही थोड्या वेळाने आम्ही पण स्टार्ट करू जेवायला. तर खूप सुंदर आणि अप्रतिम जेवण असतं. काकी नेहमी ॲज पर ऑर्डर आपल्याला बनवून देतात आणि टेस्ट तर अप्रतिम असते. आज त्याने स्पेशली आमच्यासाठी जवळ केलेला आहे इन ॲडिशन म्हणून. आणि सोलकढी तर अप्रतिम असते त्यांची आणि अनलिमिटेड आहे. तुम्ही मागू शकता त्यांच्याकडनं. असं नाही की लिमिटेडच देतात थालीमध्ये आणि रिझनेबल कॉस्ट पण आहे. तर अशा प्रकारे आपण आता चिकन थाळी मागवली. तर हे चिकन सुक्का आहे, चिकन रस्सा आहे, चपाती, कोकम कढी, कोशिंबीर, लिंबू आणि भात. तर अशा आणि आपण चिकन सुक्का एक्स्ट्रा पण घेतलेला आहे. तर आता सगळ्यांचं जेवण आलेलं आहे. तर आम्ही आता पहिले जेवण घेऊ. त्यानंतर आपण मग बीचला जाणार आहे. अलिबाग बीच करायचे आणि अलिबाग मार्केट. तर मग या जेवायला.